ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। मागच्या काही दिवसापूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील हजारो एकर शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं। शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई राज्याकडनं केली जाईल, केंद्राकडनं केली जाईल अशा पद्धतीचं आश्वासन दिलं जात होतं। मात्र काल संसदेमध्ये वेगळीच माहिती समोर आलेली आहे आणि त्यानुसार राज्यानं केंद्राकडे अतिरिक्त मदतीचा प्रस्तावच पाठवला गेलेला नाहीये अशी माहिती कृषी मंत्रालयाकडनं देण्यात आलेली आहे। खासदार निलेश लंके आहेत माझ्यासोबत बोलण्यासाठी। लंके साहेब, एकीकडे आपण म्हणायचं की तुमच्या शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार उभा आहे, पण काल जी संसदेमध्ये केंद्रीय कृषी मंत्र्यांनी माहिती दिली त्या माहितीचा अर्थ नेमकं काय घ्यायचं? हे सरकार शेतकरी विरोधी सरकार आहे हे काल लक्षात आलं असेल। गेले कित्येक दिवसापूर्वी महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झाली आणि शेतकरी उद्ध्वस्त झाला। शेतकऱ्याला कुठलीच शेतकऱ्याकडं शिल्लक राहिली नाही। इतक्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचं नुकसान झालं, फाशी घेण्याची वेळ त्या शेतकऱ्यावर आली। त्यावेळेस आमच्यासारख्या लोकांनी प्रत्येक बांधाव गेलो आम्ही आणि या अधिकाऱ्यांना पंचनामे करायला लावले। पण प्रत्यक्षरित्या ही अतिवृष्टी केंद्र सरकारकडून जी त्या ठिकाणी अतिरिक्त आपण मदत मागितली, ती मदत जी अपेक्षित मागणं होतं गरजेचं होतं ती मागितली नाही। राज्याच्या कृषी मंत्र्यांचं स्टेटमेंट आहे, रेकॉर्डवर स्टेटमेंट आहे। त्यांनी सांगितलं की 14 लाख हेक्टर शेतीचं नुकसान झाले आणि त्याबाबत आम्ही केंद्र सरकारला मागणी केलेली आहे। आणि काल जर अहवालामध्ये फक्त 1,10,000 हेक्टरचीच नुकसान झालं असं त्या ठिकाणी केंद्र सरकारकडून मागणी केलेली आहे। याचा अर्थ हे सरकारला शेतकऱ्यांचं काही घेणं देणं नाही। मागच्या नगरपंचायती नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये हे सरकार मग्न झालेलं होतं। सरकार मग्न झालेलं असं तुमचा आरोप आहे। तुम्ही म्हणताय सरकारला तिकडे सगळ्या गोष्टी पडल्यात। वारंवार सांगितलं की डबल इंजिनचं सरकार असावं, डबल इंजिनचं सरकार असेल तर राज्याचा विकास खूप मोठ्या प्रमाणावरती। इथं तर दोन्हीकडे डबल इंजिनचं सरकार आहे, प्रस्तावच पाठवलं जात नाही। हे फक्त दिशाहीन करायचं लोकांना सांगितलं की राज्यात केंद्रात ज्या विचाराचं सरकार आहे त्याच विचाराचं सरकार राज्यात आलं पाहिजे। प्रत्यक्षरित्या कुठलाही फायदा राज्य सरकारला होत नाही। अतिवृष्टीच्या कालखंडामध्ये जर तुम्ही शेतकऱ्यांना मदत करू शकत नाही तर तुम्ही मदत कोणाला करणार आहे? आज तुम्ही पाहिलं असेल, आज राज्यातील अनेक उद्योगसुद्धा दुसऱ्या राज्यामध्ये चाललेले आहे। म्हणजे तुम्ही बेरोजगारांच्या बाबत तुम्ही केंद्र सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी मोठमोठे उद्योग आणू शकत नाही। शेतकऱ्यांचं इतकं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असताना सुद्धा तुम्ही मागणी त्या ठिकाणी करू शकत नाही। साधी अतिरिक्त मागणी सरकार तुमचं आहे, त्यांना तात्काळ मदत मिळाली पाहिजे। भरविवाशी सरकार तर नेहमी सांगत असतं की आम्ही सगळ्या गोष्टी करतो, आम्ही केंद्राकडे सांगतो, पण दाखवलं तर वेगळं जातं। इथं दाखवलं वेगळं जातं ना। फक्त तुम्ही राज्यात फिरत असताना वेगळी आकडेवारी सांगायची आणि मागणी करताना वेगळी आकडेवारी करायची, ही सगळ्यात चुकीची गोष्ट आहे। तुम्ही याचा अर्थ शेतकऱ्यांच्या दिवसाढवळ्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचं काम केलेलं आहे। दुसरा एक विषय आहे की मंत्रालयामधनं महात्मा फुलेंवरती जी डॉक्युमेंटरी बनवली जाणार होती ती फाईल मंत्रालयातनं गहाळ झालेली आहे अशी माहिती समोर आली आहे। विशेष म्हणजे मंत्रालयातनं फाईल गहाळ झाली आणि अज्ञाताविरोधात गुन्हा पण दाखल झाला। ही फाईल मंत्रालयात होती हे विशेष आहे। क्रांतीसूर्य महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्यामुळं जे शिक्षणाचे दारं मोकळे झाले आणि अनेक आपल्यासारख्या बहुजन समाजातील मुलं मुली शिक्षण घेऊन पुढं आल्या। त्याच महात्मा फुलेंच्या बाबतली जर डॉक्युमेंटरी त्या मंत्रालयातून जर गाळ होत असेल, मंत्रालयातूनच जर गाळ होत असेल तर बाकी ठिकाणचं काही प्रश्नच उद्भवत नाही ना। म्हणजे दिवसा ढवळ्या आपण जी म्हणतो कस्टडीतून फाईल बाहेर कशी गेली ही सुद्धा संशयाचीच गोष्ट आहे। शेवटचा प्रश्न विचारतो। दिल्लीमधील असणारे शौर्य पाटील नावाच्या एका विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली होती काही दिवसांपूर्वी। काल तुम्ही त्यांच्या कुटुंबाची भेट घेतलेली आहे, त्यांना आश्वासन काय दिलं गेलं? कारण त्यांची मागणी आहे की आरोपींना अटक केली पाहिजे। गुन्हा दाखल होतो पण आरोपींना अटक केली जात नाही। 15 दिवसांचा कालावधी उलटून गेलेला आहे। शौर्य पाटील हा आपला एक महाराष्ट्रीयन मुलगा, कोल्हापूर या ठिकाणचे रहिवासी, पण दिल्लीमध्ये अनेक वर्षापासून रहिवासी आहे। आणि तो एक शौर्य पाटील ज्या शाळेमध्ये शिक्षण घेत होता त्या शाळेतल्या शिक्षकांनी, त्या शाळेतल्या प्रिन्सिपलांनी त्याला टॉर्चर केलं, चुकीच्या पद्धतीने टॉर्चर केला आणि त्याने एक सुसाईड नोट देऊन आत्महत्या केली। पण त्या गोष्टीला 15 दिवस लुटून गेले। 15 दिवस लुटून गेल्यानंतर काल पोलीस डिपार्टमेंटने त्याच्या आईवडिलांचं स्टेटमेंट घेतले। ज्यावेळेस घटना घडली त्यावेळेस मी सुद्धा संबंधित मंत्री महोदयांना पत्र दिलं की सर्वांची मागणी एकच आहे की त्या शिक्षकांवर गुन्हा दाखल तर होतोच, पण त्यांना लगेच तात्काळ अटक केलं पाहिजे
आणि त्या संस्थेवर सुद्धा कारवाई केली पाहिजे. पण त्यांना कोणीतरी पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहे. काल मी मुख्यमंत्र्यांना भेटण्याची वेळ मागितली, दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना. आज किंवा उद्या दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे आणि त्यांना सुद्धा तीच मागणी करणार आहे की त्या शिक्षकांना अटक करा आणि ती केस फास्ट ट्रॅक कोर्टात घ्या म्हणून. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. हे खासदार निलेश लंके होते आणि त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे की राज्यातील सरकार फक्त आणि फक्त निवडणुकांमध्ये मग्न आहे. त्यांना शेतकऱ्यांचं काहीही देणं घेणं पडलेलं नाही आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये सरकारच्या वतीनं केलेली ही धुळफेक आहे, अशा पद्धतीची टीका देखील खासदार निलेश लंके यांनी केल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे. कॅमेरामन राकेश कुमार समी, प्रमोद जगताप, TV9 मराठी, नवी दिल्ली. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.